हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग सर्वांना. सो आज पहिले 2 लेक्चर अटेंड केले आणि आज आम्ही जाणार होतो BScला. सो त्याच्यापूर्वी आम्हाला कुणालची पुतणी म्हणजेच ईशान्वी भेटली. ईशान्वी खरंच खूप क्यूट आहे, गोड आहे. जसा कुणाल आहे तशी तर अजिबात नाही आहे त्याची पुतणी. ईशान्वीसोबत आम्ही गप्पा मारल्या, थोडा टाईमपास केला आणि नंतर आम्ही निघालो BScला जायला. सो नाजुकाला परत ट्रेनमध्ये एक लहान क्यूट मुलगा भेटला. ती त्याच्यासोबत परत खेळत बसली. नाजुकाला लहान मुलं खरंच खूप जास्त आवडतात. ट्रेनमध्ये नुसती झोपायची कामं करत होतो आम्ही सर्वजण. मी झोपली, माझ्या झोपून झाल्यानंतर नमिता झोपली, नाजुकासुद्धा तिथे झोपतच होती. त्याच्यानंतर जसं स्टेशन जवळ आलं तसं सर्व मुलींनी मेकअप वगैरे करून घेतला, क्योंकि फेस तो अच्छा लगना ही चाहिए. फायनली आम्ही पोचलो CST स्टेशनला आणि तिथे गेल्यानंतर आम्हाला कुणाल आणि सगळेजण भेटले. सो आम्ही सगळेजण एकाच टॅक्सीमध्ये घुसलो आणि किती गर्दीत आम्ही बसलो आहे बघू शकता तुम्ही, फक्त आणि फक्त पैसे वाचवण्यासाठी. फायनली आम्ही BScला पोचलो आणि मस्त फोटोज वगैरे काढले. सेमिनार सेशन झाला आमचा आणि नंतर आम्ही ठरवलं मरीन्सला जायचं. सो मरीन्सला जाताना थोडी मज्जा मस्ती रोडवरती चाललेली आमची सर्वांची. तिथे आम्हाला ट्रॅफिक पोलीसवाले काका भेटले. त्यांना मी म्हटलं तुमचा मी ब्लॉगमध्ये व्हिडिओ घेते, तर त्यांनी तिथून मला हाय केला लगेच. आणि नंतर फायनली आम्ही मरीन्सला पोचलो आणि तिथे गेल्यावरती 2 मिनिटेसुद्धा आम्ही नीट बसलो नाही आणि युवराजचा मोबाईल पडला खाली. तर नमिता तिथून आवाज देत होती त्या काकांना, काका काका, मोबाईल काढण्यासाठी, पण त्यांनी काय ऐकलं नाही तिला. आणि नंतर शेवटी ह्या तिघांनी पोलीसवाल्या काकांची परमिशन घेतली आणि अविनाश, कुणाल आणि युवराज तिघंजणं उतरले खाली मोबाईल शोधायला. खूप मोबाईल शोधला पण त्यांना काय मोबाईल मोबाईल शोधायचं खूप जास्त ट्राय केला ह्या तिघांनी, पण शेवटी मोबाईल काय भेटला नाही. तसेच मग आम्ही निघालो घरी जायला. आणि कसं वाटलं तुम्हाला माझा आजचा ब्लॉग? बाय बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.